म्हणजे डायलॉग बोलले ना. गणपतीपुळ्यात आमचं स्टे काय आहे. मंगलमूर्तीच्या दर्शनासाठी यायचं आणि मोदक नाही खायचं. नमस्कार गाईज, मी प्रचिती भांशुली तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. फायनली आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय. तुम्ही बघितलं असेल मी फुल रेडी होऊन तयार आहे. वा, रेडी होऊन तयार आहे. तर आम्ही फायनली फिरायला चाललोय. कुठे चाललोय ते बघायचं असेल तर व्हिडिओ पुढे बघा. तुम्हाला मी सांगितलंच नाही मी कुठे चालले. मी चालले रत्नागिरीला. रत्नागिरी म्हणजे मी चालले गणपतीपुळ्याला. मी तुम्हाला दाखवेन गणपतीपुळ्यात आमचं स्टे काय आहे, प्लेसेस वेअर यू कॅन हॅव फूड अँड ऑल दोज थिंग्स. Slow past the shore, sun's on the scene. Oh yeah. Palm trees swaying, we keep the chrome clean. सो गाईज, मी तुम्हाला आता रूम टूर दाखवते. जर तुम्ही इन केस गणपतीपुळ्याला आलेत आणि यू डोंट नो की कुठे स्टे करायचे कुठे नाही, तर यू कॅन डेफिनेटली चेक दिस प्रॉपर्टी. म्हणजे डिसेंट आहे आणि मंदिरापासून पण 5-10 मिनिट्स वॉकिंग आहे. सो वाय नॉट. दिस इज द मेन एंट्रन्स. त्याच्या समोर मोठा बेड आहे. AC रूम आहे, तर AC अँड इथे पण सिटिंग आहे. तुम्ही बघू शकतात, खूप स्पेशियस आहे. इथे खूप स्पेस आहे. इथे बेड वगैरे पण टाकून तुम्ही राहू शकतात. हिअर वी हॅव TV आणि इथे असं युनिट एक, म्हणजे तिथे तुम्ही बॅग वगैरे स्टोअर करू शकतात. आणि इथे बिग मिरर आहे. दिस इज द मेन हायलाईट. किती ब्युटिफुल आहे. स्काय एकदम परफेक्ट आहे. खाली ग्रीन ट्रीज आहेत. खूप मस्त आहे यार. सो येस, दिस वॉज द रूम टूर. गाईज, माझा फेस प्लीज इग्नोर करा, कारण की इथे खूप गरमी आहे आणि अँगल पण प्लीज ॲडजस्ट करा. आम्ही डिनरसाठी इथे आदित्य खानावळला आलेलो. इथे आम्ही ऑलरेडी आलेलो एकदा आणि इथलं फिश खूप छान लागतं आणि इनफॅक्ट व्हेज फूड पण चांगलं लागतं. सो आता आम्ही आलो आहे, बट इथे खूप गर्दी आहे आणि इथे नेहमी गर्दी असते, बट आज खूप जास्ती आहे आणि इथे खूप वेटिंग वगैरे पण आहे. सो वी डिसाइडेड की आपण पार्सल करूया. तर आम्ही पार्सल केलं आहे आणि जे काय पार्सल केलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये आम्ही दाखवू आणि सगळ्याचं मी प्राईस पण मेन्शन करेल. सो मला बरं पडेल, राईट. आणि अजून एक गोष्ट, इथे फक्त कॅश पेमेंट चालते, ऑनलाईन चालत नाही. सो जेव्हा याल तेव्हा लक्षात ठेवा. काही जी सुरमई आहे, ही पॉम्फ्रेट आहे आणि चिकनचा रस्सा आहे आणि चपाती भाकरी आहे. हाय गाईज, सो आज डे 2 आहे इन गणपतीपुळे. लास्ट जो डे होता म्हणजे डे 1, तेव्हा फक्त ट्रॅव्हलिंग आणि थोडंफार आम्ही फिरलो आणि जेवलो, तेच सगळं झालं. तर डे 2 वाजलेत काहीतरी 2. आम्ही खूप चिलमध्ये एकदम आरामात उठलो आहे आणि आता आम्ही लंच करायला चाललो आहे. सन प्रोडक्शन इज मच मोर इम्पॉर्टंट देन फॅशन. सो आता मी लंचला इथे आलो आहे, भाऊ जोशी भोजनालयामध्ये. दुपारी 11:30 to 3 लंच टाईम आहे आणि हे आय थिंक सो येस, हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तर यू कॅन डेफिनेटली चेक दिस. बट जेवण कसं आहे ते आता आम्ही तुम्हाला सांगू. सो आम्ही बटाट्याची भाजी मागवलं आहे. हे पनीर मसाला आहे, चपाती आणि ताक. आता आपण टेस्ट करूया. पहिले बटाट्याची भाजी बघूया विथ चपाती. चांगलं आहे. युजली जशी बटाट्याची भाजी लागते तसंच लागते. आता आपण पनीर मसाला खाऊया. थोडी ओके लागते, पण पनीर फ्रेश आहे, सॉफ्ट आहे. आम्ही क्रीम बोलते, ग्रीन पीज पुलाव घेतला आहे. थोडं अनएस्थेटिकली दाखवते. हे बघा ब्रो, मसाला भात लागतंय. मंगलमूर्तीच्या दर्शनासाठी यायचं आणि मोदक नाही खायचं. गणपतीला आवडणारी वस्तू आपण खाऊन तर बघितलीच पाहिजे ना. खरंच गणपतीचा आशीर्वाद आहे.
खूप छान, खूप छान. ठीकठाक होतं. फार असं खूप छान पण नाही आणि खूप असं पण नाही. ठीक होतं. सो गाईज ओव्हरऑल सांगायचं झालं तर जेवण ठीक होतं जसं आई बोलली. बटाट्याची भाजी छान आहे, ती तुम्ही ट्राय करू शकतात. मोदक पण चांगले आहेत, दॅट ऑल्सो यू कॅन ट्राय. आमचं जेवण झालेलं आहे, पेटपूजा डन. आता थोडा आराम करू आणि बघूया संध्याकाळी आपण काय करतो. हा नुसतं फुल नाही, तुझ्या प्रेमात मी भरलेलं फुल आहे. हाऊ क्यूट यार. माझ्या प्रेमात फुल झालं तुम्ही. तोबा 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 थारा मूड खराब कर दिया. हा माझ्यासोबत. तुला माझ्या पप्पांनी फुल दिलं, तुला कसं वाटतं? छान वाटते. म्हणजे डायलॉग बोलले ना ते जरा मनाला. काय बोलले? तुझ्या प्रेमात मी फुल झालो. मग ते मला वेड लागले प्रेमाचे मी बघितलं, आम्ही जेवून इथे रूमवर आलो, रेस्ट वगैरे केलं आणि आता आम्ही रेडी होऊन चाललोय बाप्पाच्या दर्शनाला. Let the good vibes ride. Talk about scream. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. खूप खूप मस्त वाटलं. कसं वाटलं? अतिशय भक्तिमय असं वातावरण होतं. खूप मस्त वाटलं. आणि हे जे गणपती आहेत ते आपल्या मनोकामना पूर्ण करतात. तुम्ही नवस माझा नवसाचा तर बघितला असेल. नवसाला नवरा माझा नवस माझा नवसाचा. एवढा माझा नवसाचा हा पिक्चर बघितला असेल. त्याच्यामध्ये आपल्या नवसाची पूर्तता होते इथे. म्हणून गणपती बाप्पा मोरया. कसं वाटलं? एकदम मस्त. खूप मनाला शांती मिळते असे दर्शन घेऊन. खूप छान वाटतं. जेवढे मोठे सेंटेन्स मध्ये पप्पा सांगतात तेवढेच कमी सेंटेन्स मध्ये आहे. चलो. बुकू बुकू लगाय कायला अंग्रेजी शराब. सो गाईज आम्ही परत आज रात्री जेवायला आदित्य खानावळला आलोय, कारण की आम्ही काल जेवलेलो इथे आणि खूप 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 मस्त होतं इथलं जेवण. सो परत आलोय आणि आम्ही काय काय मागवलंय ते तुम्हाला आता दाखवू. आणि इथे तुम्ही गर्दी बघा. गर्दीवरून तुम्हाला अनुभव येईल का इथे काय जेवण असतं. एकदम सुरेख जेवण असतं. आणि इथे खूप वेटिंग असते, तर तुम्ही त्या अकॉर्डिंग प्लॅन करून इथे या. आणि इथे टाइम्स पण आहे. इथे आपण येताना शक्यतो कॅशच घेऊन या, कारण काय इथे रेंजचा प्रॉब्लेम असतो. कोकणात यायचं आणि कोंबडी वडे नाही खायचे. कशी आहे टेस्ट? थम्सअप, गोल्डन थम्सअप. ही सुरमई थाळी आहे. यात तुम्हाला सोलकढी, इथे सुका जवळा भेटतं, सुरमई फ्राय, राईस, फिश करी, चपाती आणि तुम्ही भाकरी पण घेऊ शकतात, म्हणजे ते चूज करू शकतात. आणि कांदा लिंबू. पापलेट थाळीचं पण सेम आहे, जस्ट इथे जी सुरमई फ्राय असते तिथे पापलेट थाळी येते. तर आपण फिश फ्राय खाऊन बघूया. एकदम फ्रेश आहे, मस्त आहे. काल जशी खाल्लेली आठवते तशीच लागते. करी पण पिऊन बघूया. खूप भारी आहे, खूप भारी आहे. आता सुका जवळा खाऊया. मस्त आहे. चीअर्स. चांगली आहे. थोडी गोड लागते मला, पण चांगली आहे. रानातला रानमेवा असतो तसा समुद्रातला समुद्रमेवा. अतिशय खूप एक नंबर पापलेट आहे. खूप छान. पण खरंच खूप छान आहे. आम्ही काल पण इथे खाल्ले, आज पण खातोय. मस्ट ट्राय. जर तुम्ही इथे रत्नागिरीत स्पेशली गणपतीपुळ्याला असाल तर प्लीज डेफिनेटली इथे ट्राय करा. सी फूड तर चुम्मा येतलं खरंच. गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. खूप मस्त जेवण होतं. आता घरी जाऊन झोपणार. घरी नाही, सॉरी, रूमवर जाऊन मस्त झोपणार. गाइस इतनी लाइट गेले. अभी रियल कोकण लग रहा है मेरे को. एवरीथिंग फील्स सो स्कॅरी ॲट दिस पॉइंट. गाईज पाऊस आला. गाईज आज आहे डे 3 इन गणपतीपुळे. आज आम्ही एवढं काय केलं नाही, म्हणजे आरामात उठलो आणि आईची आज तब्येत पण थोडी होती. सो मी आणि पप्पा दोघंच गेलो, पार्सल आणलं फॉर लंच आणि तिथूनच आणलं जिथून आम्ही काल खाल्लेलं आदित्य खानावळमधून. आणि यावेळेस आम्ही प्रॉन्स थाली घेतलेली आणि ती खूप खूप मस्त होती. प्रॉन्स एकदम फ्रेश आणि क्रिस्पी होते. आणि ऑल्सो आम्ही आमरस पण घेतलेला, तो खूप खूप भारी होता यार. म्हणजे एकदम असं ओरिजिनल
मँगोसारखं एकदम लागत होतं अल्फान्सो. सो आता संध्याकाळ झाली आणि समथिंग 7च्या आसपास झालेत आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर, गणपतीपुळे बीचवर. सो लेट सी सनसेट भेटतोय की नाही तुम्हाला पण दाखवतो. While the sun collide, groove all day, let the rhythm decide. West Coast chill with a गाईज खूप ब्युटिफुल सनसेट आम्ही बघितलं आहे. मला ये नारळाची ते आवडते मला. मग काय करायचं समोरच्याला. तुम्ही बघा आम्ही कशी खाते. कोकणातला मेवा नारळ पाणी. प्लीज बीचवरून आम्ही इथे आता डिनरसाठी आलो आहे. हॉटेल तुम्ही मागे बघू शकतात, हॉटेल समीरमध्ये. तर ही आमची लास्ट नाईट आहे गणपतीपुळेमध्ये, म्हणून आम्ही ठरवलं की कुठेतरी दुसरीकडे जाऊ, तेच नको. सो आता आम्ही हॉटेल समीरमध्ये आलो आहे आणि हे पण बोलतात की दिस इज दी वन ऑफ दी फेमस हॉटेल इन गणपतीपुळे. सो लेट सी कसा टेस्ट आहे. या ट्रिपमध्ये आम्ही फक्त खाल्लंय, आराम केलंय, फिरलो पण नाही आम्ही जास्ती एक गणपतीपुळ्याला. मंदिरात मंदिरात गेलोय, बीचला गेलोय, दॅट्स ऑल. हे आम्ही 2-3 किती कॅमेरा हलवते. 2 की 3 दिवस आम्ही हेच केलंय फक्त. आम्ही इथे म्हणजे गणपतीपुळेला मोस्ट ऑफ दी पॉईंट्स आम्ही आधीच कवर केलेले आहेत. सो आम्ही इतकं फिरलो नाही. बट तुम्हाला जर आयटिनरी पाहिजे असेल तर मी नेक्स्ट क्लिपमध्ये पूर्ण आयटिनरी देईल किंवा एंड ऑफ द व्हिडिओला तुम्हाला मी पूर्ण आयटिनरी देईल की तुम्ही कुठे कुठे फिरू शकता. सो गाईज इथे पण जेवणाची वेळ आहे, जसं आदित्य खानावळमध्ये आपण बघितलं आहे. तर मी इथे पॉपअप करेल, हे त्यांचे टायमिंग्स आहेत. सो तुम्ही त्या अकॉर्डिंग या. जरी तुम्ही 5 मिनिट आधी आले किंवा नंतर आले ते एंटरटेन करत नाही. कसं डिस्प्ले केलं बघा ना, किती भारी वाटतं. सो गाईज ही पापलेट थाळी आहे, ही सुरमई थाळी आहे आणि चिकन फ्राय थाळी आहे. मी तुम्हाला ओव्हरऑल या थाळीचं सांगते. यात तुम्हाला एक पापलेट फ्राय येणार, चपाती येणार, राईस येणार, ग्रेव्ही येणार आणि सोलकढी येणार. सेम सुरमईमध्ये आणि सेम चिकनमध्ये चिकन सुक्का येणार. सो आता आपण टेस्ट करू. तर पहिले आपण पापलेट थाळीचा पापलेट फ्राय खाऊन बघूया. मस्त आहे. ग्रेव्ही खाऊन बघूया. ग्रेव्ही ओके. आता आपण सुरमई थाळी खाऊया. बाकी तर सेमच आहे, जस्ट फिश फ्राय वेगळं असेल. सो लेट्स टेस्ट इट. फिश फ्राय मस्त आहे. आता खाऊया चिकन सुक्का. खूप मस्त आहे. सो गाईज जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. जेवण खूप मस्त होतं. स्पेशली जी सोलकढी होती ना ती मला इथली खूप आवडली आणि फ्राय पण छान होतं. आदित्य खानावळीपेक्षा इथलं जास्त अफोर्डेबल वाटलं मला. बट काही गोष्टी तिथल्या चांगल्या होत्या, काही गोष्टी इथल्या चांगल्या होत्या. बट दोन्ही डेफिनेटली मस्ट विजिट आहे. जी हाईप त्यांची आहे दोघांची ती आहे, म्हणजे टेस्टी आहे फूड. सो येस तुम्ही हे 2 डेफिनेटली चेकआउट करू शकता. गणपतीपुळ्याला आपण जेव्हा येता प्रदक्षिणावरून सांगितलं दर्शन घ्यायचं, तेव्हा ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गणपतीपुळ्याच्या दर्शनाची धारणा आहे ती पूर्ण होते. तर कृपया याल तेव्हा इथे प्रदक्षिणा मारा आणि इथल्या गणपतीच्या मुखदर्शन नक्की घ्या. West Coast chill with a cruiser's pride. Barbecue, smoke in the air, catch the scent. Oh, smells good. Chilling on the hood where all the time gets spent. From